सुधीर धोत्रे यांची परखड भूमिका. पंढरपुरातील विकास कामांवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे यांनी नगराध्यक्ष प्रणिती भालके व आमदार समाधान औताडे यांना मोलाचा सल्ला देत विक्रम शिरसाट यांची पाठराखण केली. शहरातील रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विरोधकांनी विकास कामातील त्रुटी दाखवाव्यात, आम्ही ती पूर्ण करू असं धोत्रे म्हणाले. तसेच शिंदे गटात प्रवेश केला म्हणजे तूप खाल्ले की रूप येत नाही असा टोला त्यांनी लगावला. आमदार समाधान औताडे यांनी पंढरपूरच्या प्रश्नांकडे अधिक लक्ष घालावे असा सल्लाही त्यांनी दिला. तर पाहूया ते काय म्हणाले. नमस्कार, मी सोहन जयस्वाल. आपण पाहता सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे. आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत माजी विरोधी पक्षनेते सुधीरजी धोत्रे. यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, कारण की पंढरपूर शहरात नगरपालिकेच्या निवडणूकनंतरही आरोप प्रत्यारोप होत आहेत. राजकारण तापलं आहे, विकास कामं कुठेतरी खुटलेली दिसत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, काय सांगू शकाल? एकीकडे नुकतीच विधान परिषदेची निवडणुकीची धामधूम सुरू आहे. GB मीटिंगसुद्धा, जनरल बॉडीची मीटिंगसुद्धा तहकूब झाली आहे. काय वाटतं? नाही, आता विकासाच्या कामासंदर्भात बोलला तर विकासाचं काम चालूच आहे. जसा निधी उपलब्ध होईल तशा हिशोबात काम चालूच आहे. जेवढा निधी पहिलं ज्या आपल्या नगरपालिकेच्या तिजोरीत जी देणं झालं होतं ती देणं कवर करत करत आता विकासाचं काम चालू आहे. ॲक्च्युली काय झालं, ठेकेदाराला एखाद्याला काम सांगितलं तर त्यांनी तेच कारण सांगायचं की माझं मागचं बिल मिळालं नाही, माझं एवढं बिल पेंडिंग आहे, माझं असं झालेलं आहे. मग त्यातनं त्याला सांगून करून थोडं बिल सोडून काही काम आपण मार्गी लावलेले आहेत. नगरपालिकेत सत्तांतर झाल्यापासून नगराध्यक्षांना टार्गेट केले जाते असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आता सर्वसामान्य जनतेला दिसतं डोळ्याने. ॲक्च्युली नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यापासून प्रणितीताई भालके या नगराध्यक्ष खुर्चीवर बसल्यापासून त्याच ताग आहेत. विकासाच्या कामावरच त्यांचं काम चालू आहे. विकास कामच ती करत आहेत. पण काय लोकांना त्यांना टार्गेट करायचं असेल तर करू दे, काय अडचण नाही. आणि आमचं वैयक्तिक मत असं आहे की जी समोरची व्यक्ती असतील त्याने जिथं आम्ही कमी पडतो ते दाखवून द्यायला लागल्यात, एकतर ते अधिक चांगलं आहे. म्हणजे आम्ही तिथं कमी पडतो आहे, कुणी तर दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही तुमचं इथं काम राहिले, तिथं काम राहिले. त्या पद्धतीने दाखवते ते आम्ही कामं पूर्ण करू. शिंदे गटात गेल्यानंतर कुठेतरी विकास कामं होतील असा एक आत्मविश्वास होता. आणि पक्षप्रवेश होऊन देखील कुठेतरी विकास कामाबद्दल नाराजगी दिसून येत आहे जनतेमधून. नाही, 100% शिंदे गटात गेले की सामान्य जनतेला वाटलं की आता पंढरपूरचा विकास जोरदार होईल. पण ते काय थोडा काळ असतं आहे, लगेच तूप खाल्ले की रूप येत नाही. त्या पद्धतीनं शिंदे गटात गेल्यापासून आता जी काय गोष्टी निधीच्या असू द्या, काय गोष्टी ह्याच्या असू द्या, आता निवडणुका लागलेल्या आहेत. काय गोष्टी हे मार्गी लागल्यानंतर शिंदे साहेबांकडनं पाहिजे तेवढा आपल्या पंढरपूरसाठी निधी मिळेल. विकासाच्या दृष्टिकोनातून त्याचं पाठीशी हात राहील. आणि राहिला विषय सत्ताधारी जे असू दे किंवा विरोधक असू द्या, विरोधात म्हणण्यापेक्षा आम्ही दोघंही काम हात मिळून काम करायचं ठरवलेलं आहे. कारण आपल्याला फक्त जनतेचा विकास करायचा आहे आणि पंढरपूरचा विकास करायचा आहे, जनतेची कामं करायची आहेत. त्यासाठी कुठल्याही गोष्टीला दोन पावलं आम्ही माग आहे. म्हणजे तुम्ही परिचारक आणि भालके एकत्रित म्हणून विकास करणार आहे? नाही, असं म्हणता येणार नाही. आमच्यासोबत जे येणार आहेत त्यांना घेऊन आम्ही विकास करणार आहे. तुम्ही स्वतः एक 7 वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका बजावली आहे. आता सध्याला विरोधकांकडून विक्रम शिरसाट हे विरोधकाची भूमिका बजावत आहेत, विरोधी पक्षनेता म्हणून ते भूमिका बजावत आहेत. ते सातत्यानं काही ना काही विकास कामाबाबत दाखवून देत आहेत, आरसा दाखवून देत आहेत सत्ताधाऱ्यांना. काय सांगू शकाल? 100% बरोबर आहे. ज्यावेळेस मी विरोधात काम करत होतो त्यावेळेस आम्ही पण ह्याच गोष्टी करत होतो. जिथं सत्ताधारी चुकत होते त्यांना दाखवत होतो. आता ॲक्च्युली विक्रमभाई असतील त्यांना नगराध्यक्षांना किंवा आमच्या नगरसेवकांना दाखवून देतात की इथं काम राहिलेलं आहे, तिथं काम राहिलेलं आहे, हे काम झालं पाहिजे, ह्या कामाकडे लक्ष नाही, या त्या कामाकडे लक्ष नाही. उलटं दाखवणं योग्य आहे. त्याने दाखवावं आणि आम्ही ते काम करावं, एवढीच इच्छा आहे. नाही, खड्डेमुक्त असू द्या, धूळमुक्त असू द्या, दहशतमुक्त असू द्या, यावरून वारंवार सत्ताधाऱ्यांना घेरताना देखील दिसत आहे. आता खड्डेमुक्त, धूळमुक्त त्या पद्धतीनं आपली वाटचाल चालू आहे. दहशतमुक्त म्हणायला गेलो तर आता दहशतीचं वातावरण आता कुठल्या भागात होतं आहे, काय होतं आहे. आता एक नाही दोन नाही, आपले आहेत 18-36 वार्ड आहेत. 36 वार्डामध्ये कुठं दहशत होतं आहे, कुठं काय होतं आहे. आता कसं आहे, कोणाचं काय कधी कुठं प्रॉब्लेम्स येतील काय सांगता येत नाही. आणि नगराध्यक्षानं दहशतमुक्त, धूळमुक्त, खड्डेमुक्त पंढरपूर करायचं ठरवलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं आम्ही पावलं उचललेले आहेत, भविष्यात काय लागले तर त्या पद्धतीनं आम्ही विचार करून निर्णय घेऊ पुढं.
पंढरपूरच्या राजकारणात भगीरथ बालके पुन्हा नॉट रिचेबल असल्याची चर्चा सुरू आहे. तुम्ही त्याच पक्षात आहात, काय वाटतं? आता दबक्या आवाजात जर असा विषय चालू असेल, भगीरथ बालके हे कालच्या नगरपालिका असू द्या किंवा आमदारकीच्या नंतर असू द्या नॉट रिचेबल, हे काय आता पहिल्यांदा नाही, हे सारखंच चालू आहे. आणि मला वाटतं की खरंच भगीरथ बालके नॉट रिचेबल असतील तर त्यांची जागा सामान्य जनता दाखवल. आणि जे कामाला आहे, जे काम करतोय, सुखदुःखात जातोय, गोरगरिबांची कामं होत्यात, गोरगरिबांची कामं केली जातात, गोरगरिबांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांना जनता डोक्यावर घेईल. एकीकडे नगराध्यक्षांना टार्गेट केलं जातं आहे, मात्र विद्यमान आमदार आवताडे यांना कुठेतरी पाठीशी घातलं जातं असं वाटतंय, कारण की लोकप्रतिनिधी म्हणलं तर पंढरपूरचा विकास करणं गरजेचं असतं, मात्र नगराध्यक्षाला टार्गेट केलं जातं आणि लोकप्रतिनिधीला पाठीशी घातलं जातं आहे असं वाटतंय का? मला तर असं म्हणायचं की आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे निवडून आलेले आमदार आपले समाधानदादा आवताडे आहेत. त्यांनी पंढरपुरात जरा लक्ष जास्त घालावं. मंगळवेढ्यात थोडं कमी घालावं, पण पंढरपुरात जास्त घालावं, कारण पंढरपुराचा विकास झाला तर त्यांचं नाव होणार आहे. आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत, आमच्या नगराध्यक्ष त्यांच्यासोबत आहेत. आम्ही हातात हात घालून काम करू, पण पंढरपुराचा विकास होत असेल तर आम्ही 2 पावलं पुढंही जाऊ आणि 2 पावलं मागेही जाऊ. कारण कुठं आम्हाला मागं थांबायची वेळ आली तर आम्ही मागेही थांबू, आणि कुठं आम्हाला पुढे यायची वेळ आली तर तिथं पुढं पण येऊ, पण पंढरपूरचा विकास झाला पाहिजे. माझं आवताडे साहेबांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही पंढरपूर जरा लक्ष घालून विकासाच्या कामाला गती द्यावं व आमच्यासोबत किंवा आम्हाला बोलवून तुम्ही विकासाचं काम पूर्ण करावं. नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष असतील किंवा भालके पार्टी असतील यांच्याकडून आश्वासन देण्यात आलं होतं की मंदिर परिसरात कॉरिडॉरबद्दल बाबा आम्ही वीट हलू देणार नाही किंवा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मात्र आता तिथं मंदिर परिसरात अतिक्रमण काढले तरी सुद्धा नगराध्यक्ष मुख गिळून शांत आहेत किंवा सत्ताधारी लोक शांत आहेत, काय वाटतं? नाही, आता अधिक मास महिना चालू आहे, जनतेची वर्दळ आहे. आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय, मग काशी विश्वनाथ असू द्या, वाराणसी असू द्या किंवा आपलं उज्जैनसारख्या ठिकाणी असू द्या, आपण तिथं गेलं की समाधान व्यक्त करतोय. तसं पंढरपुरात आलेल्या भाविकाला समाधान व्यक्त झालं पाहिजे. तर ह्या कॅरिडॉरच्या विषयासंदर्भात मी बोलू इच्छितो की कॅरिडॉर होणं म्हणजे ही चुकीचं नाही किंवा व्हायला लागलं ही चुकीचं नाही. कॅरिडॉर व्हायलाच पाहिजे. लोकांचं तिथल्या लोकांची अडचणी मांडले तर त्यांनी समजून घेतले पाहिजे. आणि कॅरिडॉर होत असताना कोणाचं घर उद्ध्वस्त न करता, कोणाच्याही पोटावर पाय न पडता त्या हिशोबानं कॅरिडॉर झालं पाहिजे. ही अध्यक्ष नगराध्यक्ष मॅडमचाही ताईंचाही म्हणणं आहे. आणि आमच्या सर्व कॅरिडॉरला भालके म्हणजे परिवार असू द्या किंवा तीर्थेश्वर विकास आघाडीचा पाठिंबा आहे कॅरिडॉर. पाठिंबा म्हणण्यापेक्षा माझं तुम्ही बोलणं ऐकलं नाही. कॅरिडॉर होत असताना आपण एखाद्या बालाजी ठिकाणी जाऊ द्या, वाराणसी ठिकाणी जाऊ द्या, उज्जैन ठिकाणी जाऊ द्या, आपण जसं समाधान व्यक्त करतोय, कॅरिडॉर होत असताना तिथल्या स्थानिक लोकांच्या पोटावर पाय नाही पडला पाहिजे. हे आमचे भालके परिवाराचं एक म्हणणं आहे. कॅरिडॉर करत असताना तुम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि कॅरिडॉर करावं आणि कोणाच्याही पोटावर पाय न पडता कॅरिडॉर झालं पाहिजे आणि पंढरपूरचा विकासही झाला पाहिजे. हेच माझं म्हणणं आहे. मालक बोले आणि पंढरपूरचे नगरसेवक हाले असं इथं आत्तापर्यंत घडत आलेलं आहे. त्यामुळेच कुठंतरी वारंवार सत्ताधारी म्हणजे विरोधकांकडनं तुम्हाला असं डिवचलं जाते. नाही, तसं काय नाही. आता त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे, आमच्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे. कसं आहे, विकासाचं काम करत असताना 18-36 नगरसेवक आहेत. काही ठिकाणी त्यांचे नगरसेवक जास्त आहेत, काही ठिकाणी नगरसेवक आमचे कमी आहेत, काही ठिकाणी त्यांचा एक नगरसेवक आहे, आमचा एक नगरसेवक आहे. पण आम्ही मिळून मिसळून काम करतोय ना. वार्डाचा विकासाच्या बाबतीत आम्ही दुजाभाव करत नाही किंवा तो त्या पार्टीचा आणि मी या पार्टीचा असं कधीच केलं नाही. आणि नगराध्यक्ष हे तर फक्त नगराध्यक्ष प्रणिताई बालके हे पूर्ण पंढरपूरसाठी आहेत, कुठल्या वार्डासाठी नाहीत. त्यासाठी त्यांना विरोधातले नगरसेवक असू द्या किंवा आपल्यातले नगरसेवक असू द्या, सगळ्यांना सोबत घेऊन त्यांना काम करायला लागणार हे मात्र निश्चित आहे. लास्ट प्रश्न, तुम्ही 7 वर्ष झालं विरोधी पक्षनेते भूमिका बजावलेली आहे. विरोधकांना तुम्ही काय आव्हान कराल आणि पंढरपूरकरांना काय आव्हान कराल? माझं विरोधक म्हणण्यापेक्षा आमच्या खांद्याला खांदा लावून जी नगरसेवक निवडून आलेले आहेत, आपण असंच एकमेकाला हातात हात देऊन विकासाचं काम करू. आणि विरोधक म्हणणार नाही मी, ते आमचे सहकारीच आहेत. आम्हाला विरोधक सध्या कोण नाही. आता मी 3 टर्म माझे 3दा मी वार्ड बदलून निवडणूक लढवलेले. आज जर मला लोकांनी विरोधक समजलं असतं तर मला एवढ्या मतांनी निवडून दिलं नसतं. ज्या वार्डात जातोय त्या लोकांची इच्छा असते, भावना असते की सुधीर धोत्रे या वार्डात आला म्हणजे विकास झाला पाहिजे. आता मी नवीन वार्डात गेलो, तिथं विकासाच्या कामाबाबतीत आमचं चालूच आहे. मग माझं आमच्या खांद्याला खांदा लावून जी पलीकडचे नगरसेवक असू द्या किंवा आमच्याकडचे नगरसेवक असू द्या, एकमेकाला कुठेही विरोध न करता
आपण पंढरपूरचा विकास करू. येणाऱ्या 5 वर्षानंतर इलेक्शन होत्याल जात्याल ते 15 दिवसाचा विषय असतोय आणि ज्याला योग्य वाटतं त्या लोकाला सामान्य जनता निवडून देते आणि जे योग्य वाटत नाही त्याला घरी बसवते. त्यासाठी आपण काम करू, पंढरपूरचा विकास करू आणि येणाऱ्या आलेल्या भाविकाला चांगल्या सुविधा मिळतील या हिशोबाने सगळ्यांनी एकत्र येऊन भांडू. भालके गटाकडून प्रवक्तेपदी नियुक्ती होणार अशा देखील प्रसारमाध्यमातून बातम्या आल्या होत्या तुमच्यासाठी, मात्र तसं काही होताना दिसून येत नाही. काय वाटतं? नाही, प्रवक्तापद म्हणण्यापेक्षा कसं आहे, सत्य मांडणारा माणूस पाहिजे, मग ते पद असो नसो. आता तुम्ही सत्य मांडताय म्हणून माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचताय किंवा माझी बाईट घेताय किंवा लोकांपर्यंत मला पोचवताय. जी सत्य आहे ती मी ते मांडतोय. मी कोणाला पाठीशी घालत नाही, किंवा भालके असू द्या किंवा विरोधातले असू द्या, मी कोणालाही पाठीशी घालत. जी सत्य आहे ती सत्य आहे, जी चांगलं आहे ती चांगलं आहे, ती वाईट आहे ती वाईट आहे. त्यासाठी माझं म्हणणं काय, पंढरपूरचा विकास झाला पाहिजे, पंढरपूरचा कायापलट झाला पाहिजे, कुठंतरी धूळमुक्त झालं पाहिजे, दहशतमुक्त झालं पाहिजे, खड्डेमुक्त झालं पाहिजे. यासाठी फक्त एक प्रणितीताई भालके म्हणून चालत नाही. आपण 36च्या 36 नगरसेवकांना म्हणणं गरजेचं आहे आणि आपण त्यांच्यासोबत मिळून काम करणं गरजेचं आहे. आणि नगराध्यक्षताईंनाही माझी एक विनंती आहे, तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करा आणि पंढरपूरचा विकास करा. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मौल्यवान आम्हाला दिल्याबद्दल. आणि एकंदरीतच त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे की नगराध्यक्ष 7 वर्ष भोगले असताना कशा पद्धतीने त्यांनी काम केलं हे देखील सांगितलं आहे. त्याच पद्धतीने पंढरपूरच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन राजकारण बाजूला ठेवून एकत्रित येणं गरजेचं असल्याचं सांगितलं. तर पाहूया काय होते ते. कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.